पालघरमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा सुरू आहे तर जळगावमध्ये अमित शहा पोहोचलेले आहेत, त्यांची त्या ठिकाणी सभा सुरू आहे, पाहूयात। दिघे साहेबांचे विचार प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसानसात भिनले। मी देखील दिघे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो। हे काम करत 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 शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो, असे अनेक कार्यकर्ते आनंद दिघे साहेबांना गुरु आणि आदर्श स्थानी मानून काम करत आहेत आणि म्हणून पालघरमध्ये शिवसेना वाढती आहे। आज आपले उमेदवार महायुतीचे राजेंद्र गावित देखील तसंच काम करतात। कमी बोलायचं, जास्ती काम करायचं। एकदम शांत आणि सज्जन माणूस आहे, जास्ती बोलत नाही, पण सगळीकडे जातो, सगळीकडे पोहोचतो। कुठलाही कार्यक्रम असेल, सुख दुःख सगळ्यामध्ये राजेंद्र गावित हे पोहोचतात आणि त्यामुळे लोकांसाठी दिवस रात्र काम करण्याचा प्रयत्न गावित या ठिकाणी करतात। मी श्रीनिवास वनगा याचं मुद्दाम अभिनंदन करतो की त्यांनी थोडंसं एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यानंतर साहजिक आहे, माणूस आहे, दुःख वाटणार, थोडं वाईट वाटणार, परंतु मी आपल्याला सांगतो, नंतर माझा संपर्क झाल्यानंतर मी त्याला सांगितलं, श्रीनिवास तुला माझ्यावर विश्वास आहे? म्हणाला हो। मी कोणाला वाऱ्यावर सोडलंय तर नाही, मग मी श्रीनिवास वनगाला वाऱ्यावर सोडणार नाही, हा माझा शब्द आहे। कधी कधी आपल्याला थांबावं लागतं, कधी गणित असतात, परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे। मी आपल्याला माहित आहे, लोकसभेमध्ये काही लोकांना उमेदवारी देऊ शकलो नाही, पण